भाजपचे आमदार प्रवीण तायडे आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अंबादास दानवेंनी उपोषण करणाऱ्या बच्चू कडूंवर टीका केली आहे। सोफिया प्रकल्पाचा जो आंदोलन झालं होतं ते शेतकरी विरोधीच होतं। म्हणजे जे प्रकल्प जो आहे तो शेतकरी विरोधी असल्यामुळे तिथे पूर्ण जिल्ह्यातून उठाव झाला होता। संपूर्ण नेत्यांनी त्यात भाग घेतला होता हिरिरीने। आणि त्यात हे अग्रेसर होते आंदोलनकर्ते, आजचे जे आंदोलनकर्ते हे अग्रेसर होते। त्यांनी 5 रुपयाचा वस्त्रा त्यांनी टक्कल करून घेतलं आणि मेलेला साप हाती घेतला आणि 200-300 रुपयाची फटाक्यांची लढ गळ्यात बांधून घेतली। तेव्हा कोणावर बलात्कार झाला होता की तुम्ही ते आंदोलन स्थगित केलं? माझा हा प्रतिप्रश्न आहे। आणि तुम्ही शेतकऱ्यांच्या हिताची गोष्ट करत आहात। तुम्ही त्यावेळेस म्हटलं होतं एकतर शेतकरी विरोधी हा सोफिया प्रकल्प राहील नाहीतर मी राहील, परंतु त्यात कुठल्या प्रकारची देवाणघेवाण झाली? आणि मला तर असं समजलं की आता दर 2 तासांनी ते आंदोलनकर्ते जे आहेत ते व्हॅनिटी व्हॅनमध्ये जाऊन बसतात आणि काय करतात हा मला तिथल्या लोकांनी जे फोन आले की व्हॅनिटी व्हॅनमध्ये जाऊन बसून ते 2 तास दर 2 तासांनी ते जातात। तर तिथे आता असंच आंदोलन महाराष्ट्राने बघावं काय? शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये अत्यंत चांगले निर्णय। 1 रुपयामध्ये पीक विमा, 500 मीटरवरती विहीर खोदता येत नव्हती रोजगार हमी मधली, आता ती विहीर तुम्हाला खोदता येते। 500 मीटरची अट उडवून टाकली। नंतर पूर्वी 3 लाख रुपये रोजगार हमीच्या विहिरीसाठी मिळायचे, आता ते 5 लाख रुपये मिळत आहेत। 20 लाख शेतकऱ्यांना, जे बेघर शेतकरी आहेत त्यांना 20 लाख घरं पंतप्रधान आवास घरकुल योजनेमधून दिलेले आहेत। असे अनेक क्रांतिकारी निर्णय घेतलेले आहेत। नक्की बच्चूभाऊंच्या याही बाबतीमध्ये आता मी तर एवढा वरिष्ठ नेता नाही, परंतु सरकार अत्यंत शेतकऱ्यांच्या बाबत सकारात्मक आहे, संवेदनशील आहे आणि नक्की देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये चांगले निर्णय शेतकऱ्यांच्यासाठी होतील। बच्चूभाऊंनी या सगळ्या गोष्टीवरती विश्वास ठेवण्याची आवश्यकता आहे। उपोषणासाठी योग्य मागण्या आहेत, परंतु बच्चू कडूंनी सत्तेत होते त्यावेळेस या मागण्यांसाठी आवाज दिला होता का हा सुद्धा प्रश्न जनतेच्या मनात निर्माण होतो। परंतु बच्चू कडूंनी ज्या भावनेनं उपोषण ठेवलं मला असं त्याला एक नैतिक स्वरूपात जनतेचा पाठिंबा मिळतो। महानगरपालिका निवडणुकीसाठी राज्य सरकारकडून प्रभाग रचना निर्मितीची घोषणा होताच काँग्रेसमधल्या इच्छुक